महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पावसाळा तोंडावर आलेला असताना श्रीवर्धन शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर। समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा पूर्णपणे अस्वच्छ। जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे, परंतु श्रीवर्धन शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। या अगोदर श्रीवर्धन नगर परिषदेने एका खाजगी कंपनीला श्रीवर्धन शहरातील कचरा उचलण्याचे, त्याचप्रमाणे गटारे साफ करण्याचे, समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर स्वच्छता करणे, त्या ठिकाणच्या कचराकुंड्या स्वच्छ करणे इत्यादी कामे नेमून दिली होती। परंतु सदर कंपनीची निविदेची मुदत संपल्यामुळे कंपनीने काम बंद केले आहे। त्यामुळे श्रीवर्धन शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे। सध्या नगर परिषदेकडून घंटागाड्यांवरती नगर परिषदेचे सफाई कर्मचारी कचरा नेण्याचे काम करत आहेत, परंतु कंत्राटी कामगारांचे काम बंद झाल्यामुळे ते देखील बेरोजगार झाले आहेत व श्रीवर्धन शहरातील अनेक भागातील स्वच्छतेचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे। सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे श्रीवर्धनला पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत। पर्यटक हे समुद्रकिनारा पाहायला आवर्जून येत असतात व त्या ठिकाणी समुद्र स्नानाचा आनंद देखील घेतात, परंतु याच समुद्र किनाऱ्यावरती बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छताच होत नसल्याने या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता असल्याचे दिसून येत आहे। धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर असलेल्या कचरा कुंड्या देखील कचऱ्याने भरलेल्याच आहेत। तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर आलेली वाळू देखील कित्येक दिवसात झाडू मारून साफ केली नसल्यामुळे सदर सुशोभीकरण केलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। श्रीवर्धन नगर परिषदेत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक कोरोना काळात रखडली होती, परंतु आता सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे सभापती, नगरसेवक इत्यादी सक्रिय झाले आहेत, परंतु शहराच्या स्वच्छतेकडे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची तातडीने स्वच्छता करून घ्यावी व समुद्र किनाऱ्याच्या इतर भागात देखील असलेला कचरा तातडीने उचलावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।